एक उदाहरण आहे माझ्याकडे संभाजीनगरचं. जिल्हा परिषदेला जे नवीन हॉस्पिटल्स आहे त्याच्या बळकटीकरणासाठी 15 कोटी रुपये दिले गेले सभापती महोदय. आणि हे 15 कोटी कोणतंही टेंडर न काढता संभाजीनगर जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यानं डायरेक्ट एका एजन्सीकडे वर्ग केले. जुलै महिना आहे, कोणतं टेंडर नाही, कोणतंही काम नाही, परंतु राज्य सरकारने वितरित केलेला निधी या जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एका हिशोबाने खर्च केल्याचं दाखवलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे सगळं होत असताना आज महाराष्ट्राच्या डोक्यावर जवळपास 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. यंदाचा अर्थसंकल्पच बेसिक 45,000 कोटीचा तुटीचा होता. आता ह्या पुरवणी मागण्यात 53,000 कोटीच्या आहे. 1,00,000 कोटीच्या वर या वर्षीची तूट वाढलेली सभापती महोदय. आणि या सगळ्या तुटीमध्ये दरवर्षी 1,00,000 तूट, अजून तर 2 पुरवणी, अजून तर पुढची पुरवणी यायची, 2 पुरवण्या यायच्या आहे. याचाच अर्थ याच वर्षी 2,00,000 कोटीची तूट हे सरकार स्वतःच्या डोक्यावर घेणार आहे. आपलं सरकार आत्ताच्या घडीला व्याजासाठी 45,459 कोटी रुपये खर्च करतं. म्हणजे राज्याचा जो महसूल आहे त्याच्या 1/3 महसूल हे व्याजावर आत्ताच्या घडीला सरकार खर्च करतं. ते देशाचं सकल उत्पन्न आहे, म्हणजे ज्याला जीडीपी म्हणता येईल, हा 15% होता, सतत राहत होता 15%. आणि आता या सगळ्या आर्थिक बेशिस्तीमुळे हा जीडीपी 13% वर येऊन पोहोचलेला आहे सभापती महोदय.